नाही नाही सगळी पूजा घ्यायची पहिले ठेवा त्याला इकडे ठेवायची कलशाय नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि तत्वायामि ब्रह्मणा वन्दमानो सदा शास्त्रे यजमानो हविर्भिः अहेयमानो उग्रणे हवोद्यरुष समान आयु प्रमोषिः कलशस्थित वरुणाय नमः कला आता चिकला लावायचं नारळाला कलशस्थित वरुणाय नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि अक्षर आहे तर फुल आहे सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि काय येतो कलशातलं थोडं पाणी घे फुलानं फुलानं घे सगळे शिंपडायचं कलशोदकेन पूजा द्रव्याणि संप्रोक्ष्य अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतुमि वा स्मरित पुंडरीकाक्षं सभायाभ्यन्तरश्विचिः शंखोदकेन पूजा द्रव्य कलशोदकेन पूजा द्रव्याणि संप्रोक्ष्य आत्मानं प्रोक्ष्येत अथ ध्यानं नैवेद्य दाखव गणपतीचा राहिला नाही काजू दाखवून देतो ना नाही तिथे हे ठेवलं होतं ना खारीक बदाम खारीक आहे खारीक आहे खोबरं आहे साखर असेल तर साखर ठेवू नये तुझी असेल ते दुसरं फळ काही असेल तर फलेन फलितं सर्वं तदयोक्तं सचराचर तस्मात् फलप्रदानेन सकलाश्च मनोरथे याची फोटोची वाटते मनोरथ एक पुस्तकाला ग्रंथरूपी श्री सद्गुरु दत्तात्रेय देवताभ्यो नमः सकलोपचारार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अवधूत चिन्तनं श्री गुरुदेव दत्त पिलावलं तू फिरू नको मी पाय फिरू हे चालू करून टाक चालू केलं श्री गुरुचरित्र अर्थ आणि बोध श्री गणेशाय नमः यावत जीवेते सुखम जीवेत असे चार्वाक मत आहे. या वचनाच्या उत्तरार्धातील चरणांमुळे याचे सुभाषित झाले नाही. माणूस जन्माला आला तेव्हापासून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सुखाचीच अपेक्षा करीत असतो. त्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. हा प्रयत्न सन्मार्गी असावा, सदाचाराचा असावा. असाच उपदेश सगळ्याच उपलब्ध साधनातून होणे हे उन्नतीला पूरक होईल. ऋणम कृत्वा घृणम घृतम पिबेत म्हणून अनाचार वाढवणे आणि अजून पुढे जाऊन भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः असे म्हणून त्याचे वागणे बेलगाम अनिर्बंध करणे हे दुःख पर्यवसायी आहे. याची जाणीव असणे गरजेचे आहे. हेच काम आपल्या धार्मिक वाङ्मयाने केले आहे. माणूस इतक्या भिन्न भिन्न प्रकृतीचा आहे, विचारांचा आहे की त्याला त्याच्या विचारानुरूप आवडीनुसार ह्या सुखप्राप्तीचे मार्ग हवे असतात. त्याला आवडणाऱ्या रूपात त्याची श्रद्धा केंद्र तो ठरवित असतो. तो बुद्धिमान आहे, त्याला बौद्धिक स्वातंत्र्य आहे.
मग असे करणे अनुचित ठरत नाही. देव त्यामुळेच भक्ताला आवडणाऱ्या रूपात त्याचे अस्तित्व प्रगट करीत असतो. ज्याला माणूस सुख आनंद म्हणतो ते शारीरिक व मानसिक पातळीवरचे असते. शारीरिक पातळीवर त्याला सुख ही संज्ञा आहे, तर मानसिक पातळीवर त्यालाच आनंद म्हणता येईल. शारीरिक सुखामुळे मानसिक पातळीवर सुख मिळेलच असे नाही, मात्र मानसिक सुखामुळे आनंदामुळे शारीरिक सुखाची अभिलाषा लयाला जाते, त्याला गौणत्व येते किंवा देहभान सुटते. म्हणून मानसिक पातळीवरील सुख आनंद श्रेष्ठ ठरतो व त्यासाठी माणूस साधने शोधित असतो. याच मार्गावर 33 प्रकारचे 33 कोटी नव्हे देवांची प्राप्ती अनुभूती झाली. याच मार्गात भगवत साधनेचे पंथ उपपंथ संप्रदाय निर्माण झाले. इथे शारीरिक मानसिक सुख असताना भगवत साधना कशी आली असे वाटणे सहज शक्य आहे, पण आनंदाचेच दुसरे नाव भगवंत आहे. भग या शब्दाचा गुण असा अर्थ भागवताने प्रतिपादिला आहे आणि षड्गुणैश्वर्य संपन्न तो भगवान गुणवान असे वर्णन केले आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे ते 6 गुण आहेत. असो, माणूस आपल्या आवडीप्रमाणे आनंद प्राप्तीसाठी प्रतीके रूपके निवडतो. त्यामुळे कधीकधी त्याची निष्ठा इतकी एकांगी होते की त्याला इतर रूपे प्रतीके तुच्छ तरी वाटतात किंवा वर्ज्य तरी वाटतात. एकदा एक डॉक्टर माझ्याकडे मुलीची पत्रिका घेऊन आले. विवाह कधी जमेल, अडथळे फार येत आहेत म्हणाले. मी पत्रिका व्यवस्थित पाहिली. विवाह प्रतिबंधक योग होता. त्यांना विनायक शांती करा म्हणालो. ते एकदम म्हणाले, आमच्या इथे श्री गणेशाची उपासना वर्ज्य आहे हो. काय आश्चर्य आहे. कोणत्याही कार्याचा आरंभ ज्याच्या पूजनाशिवाय होत नाही, किंबहुना श्री गणेशा म्हणजेच आरंभ अशी जिथे अर्धोपत्ती झाली आहे तिथे श्री गणेश उपासना वर्ज्य आहे म्हणणे एकतर घोर अज्ञान तरी आहे किंवा उपास्याविषयी व्रताभिमान तरी आहे. कारण श्री गणेश हे केवळ आराध्य दैवतच नाही, तर तोच प्रत्यक्ष कार्यारंभ आहे. असो, निष्ठा किंवा भक्ती अशी एका टोकाला कशी जाते किंवा पंथोपपंथ व संप्रदाय कसे निर्माण होतात हे या एका उदाहरणावरूनच चांगले समजू शकते. या पंथामध्ये गाणपत्य, शाक्त, महानुभाव असे दैवतानुसार पंथ आहेत. तसेच उपपंथात स्मार्तवय, भागवत ही आहेत. संप्रदायात वारकरी, हरिदास आहेत. यांच्या उपासनेच्या पद्धतीतही भेद आहेत. भक्तिसूत्र एकच असले तरी मार्ग किंवा पद्धती भिन्न आहेत. त्यालाच पंथोपपंथ म्हणतात. भगवंताच्या उपासनेसाठी पूजन, अर्चन, कीर्तन, मनन, श्रवण असे 9विध मार्ग आहेत. त्यापैकी परमेश्वर लीला वर्णन, वाचन हेही महत्त्वाचं आहे. ज्याच्या त्याच्या मार्गाप्रमाणे वेगवेगळे ग्रंथ वाचन, पारायणादी भक्ती होत असते. त्यात दत्त संप्रदायात श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाची वाचनाची महती फार मोठी आहे. दत्त संप्रदायाचे वर्णन करीत असता सिद्ध मुनींनी गुरुच्या मूळ पीठाविषयी व पुढे त्याच्या विस्ताराविषयी प्रश्न केला. तेव्हा शंकर, विष्णू, ब्रह्मानंतर वसिष्ठ, पराशर, व्यास, आचार्य गौडपाद ते कृष्ण सरस्वती पर्यंतचा क्रम सांगितला आहे. यावरून या संप्रदायाला असलेली परंपरा तर लक्षात येतेच, पण कालोघात अनेक अपघातानंतरही ती उत्तम टिकूनच आहे असे नव्हे, तर उत्तरोत्तर वृद्धिंगत होत आहे. यातच त्याची महत्ता, लोकप्रियता आणि परिणामकारिता प्रत्ययास येऊ शकते. असा हा ग्रंथ श्री गुरुचरित्र. साहित्यदृष्ट्या ग्रंथ या पदाला गुरु या दृष्ट्या ग्रंथ गुरुपदाला आणि भावनिकदृष्ट्या ग्रंथ दैवत या पदाला पोहोचला, यात नवल नाही. उत्कृष्ट ग्रंथाच्या कसोट्या षड्लिंगे अर्थात उपक्रमोपसंहारो अभ्यासो पूर्वतां फलम अर्थवादोपपतिश्च लिंगम तात्पर्य निर्णयम. प्रत्येक अध्यायाला लावल्या तरी वाङ्मय कसोटीला उतरणारा आहे. गुरु हा माणसाला जीवन यापनाचे किंवा जीवनात यशस्वी व सुखी होण्याचे मार्ग दाखवितो. जीवनात समस्या संकटे येतच असतात. त्यांच्या सोडवणुकीसाठी किंवा समस्येच्या निराकरणासाठी मानसिक बैठक कशी ठेवावी, शारीरिक प्रयत्न काय आणि कसे करावे हे समजून सांगत असतो. गुरुचरित्राचा या दृष्टिकोनातून विचार केला तर ग्रंथ ते कामही उत्तम प्रकारे करतो. आपण मोठ्यातल्या मोठ्या ग्रंथाला ग्रंथराज म्हणतो. पंजाबी शीख समाज मात्र गुरुबाणीला गुरुग्रंथ साहिब म्हणतात. त्या दृष्टीने ग्रंथ हाच गुरु ही अपेक्षासुद्धा या श्री गुरुचरित्र ग्रंथाकडून पूर्ण होते आणि त्यामुळेच हा ग्रंथ दैवत या पदवीला सहज प्राप्त होतो. उपक्रम, उपसंहार, अभ्यास, उपपती, तात्पर्य या बाकी तर या ग्रंथात दिसतातच, पण अर्थवादही इथे आहे. अर्थवाद
या ग्रंथलक्षणातील महत्त्वाच्या लिंगाचा अर्थ सांगताना अर्थवाद म्हणजे पोकळ शब्द किंवा खोटी स्तुती असे एका ठिकाणी प्रतिपादन केले होते. त्याच्या पुष्ट्यर्थ अनेक उदाहरणेही दिली गेली. अर्थवाद म्हणजे निव्वळ खोटी स्तुती किंवा पोकळ शब्द असे जर गृहीत धरले तर सर्वच स्तोत्रे खोटी ठरतील आणि सामान्य माणसाच्या भक्तीलाच तडा जाईल, असा त्यावर मी आक्षेप घेतला. तेव्हा पूर्वमीमांसा शास्त्रात अर्थवाद हा 3 प्रकारचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यात गुणानुवादही आहे. त्यामुळे सर्वच फलश्रुती या अर्थवाद नसतात. अशा फलश्रुती उदाहरणासहित श्री गुरुचरित्रात यत्र तत्र सर्वत्र आढळतात. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ मुख्यत्वे श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या चरित्राचे वर्णन करणारा असला तरी मूळ अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे त्रोटक चरित्र कथन करणारा आहे. तसेच दत्तात्रेयांच्या अवताराबद्दल सांगताना मूळ पीठ किंवा मूळ उत्पत्ती आणि त्यानिमित्त संपूर्ण सृष्टीचाच उद्भव कसा झाला याचेही वर्णन केले आहे. त्याबद्दलचा विचार संबंधित अध्यायाच्या वेळी होईलच, पण श्री गुरुचरित्र हे केवळ गुरूंच्या गुणगानाचाच ग्रंथ नसून सृष्टीचा आरंभ कसा झाला, येथपासून सृष्टीतील घडामोडी, त्याचे जनजीवनावर होणारे परिणाम, माणसांच्या जीवनात असणाऱ्या स्वकर्माने घडणाऱ्या बाबींचे यथातथ्य ज्ञान, गुरूंची आवश्यकता, कर्तृत्व, महत्त्व, श्रद्धाभक्ती म्हणजे काय, कशी करावी, फळ काय, असे सर्व अंगोपांगाचा परामर्श घेणारा तो एक ज्ञानकोशच आहे. अज्ञानी ही ज्ञानी होतील असा विश्वास या ग्रंथातच प्रगट करण्यात आला आहे. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे शिष्य सिद्धमुनी आणि नामधारक यांचा हा संवाद आहे किंवा नामधारकाच्या प्रश्नांची उकल आहे. प्रश्नाला समर्पक सोदाहरण विस्तृत उत्तरे असे स्वरूप या चरित्र ग्रंथाचे आहे. भावना जागृत ठेवून ग्रंथ वाचला तर रसाळ आहे, रटाळ नाही हे सहज पटेल. अनेकदा त्यातून निर्माण होणाऱ्या भावरसाने, करुणेने, प्रेमाने, आनंदाने, कृपाळूपणाने डोळ्यात अश्रू दाटतात. कधी कंठ अवरुद्ध होतो, पुढची ओवी शब्द फुटत नाही. मी स्वतः अनुभव नित्यच घेत असतो. गेले वर्षभर श्री गुरुचरित्रावर लिही अशी सूचना मिळत होती. याआधी दत्तात्रेयांचे नमस्काराष्टक, ध्यान व आरती माझ्याकडून लिहिल्या गेली आहे. आणखी काय लिहावे अशी चिंता लागली होती. पारायणे सुरूच होती, पण विचारात अंधारच होता. एक अक्षरही सुचत नव्हते. गुढीपाडव्याच्या 1 आठवडापूर्वी मात्र सतत विचार घोळत होते. लिहिण्याची सूचना अजूनही सुरूच होती. आता उर्मीही येत होत्या. मग निश्चय केला की दत्तक्षेत्री जाऊन डोकं आणि चिंता दत्तचरणी वाहू. प्रसाद मिळाला तर परत येऊन कागद पेन घेऊ. त्यानुसार प्रथम गुंज येथे जावयाचा विचार केला. योजना केली, पण 2दा बारगळली. नरसिंहवाडीचा विचार मात्र डोक्यात आला. लगेच 3ऱ्या दिवशी प्रत्यक्षात उतरला. वाडीला गेलो. दिवसभर उपवास. सायंकाळी पोहोचल्यावर दर्शन घेऊनच जेवण केले. विचारचक्रांना गती मिळाली. येता येताच काय लिहावे किंवा कशी सुरुवात करावी याची शब्दरचना अंतर्मनात तयार झाली. आज प्रत्यक्षात सुरुवात करीत आहे. यानंतर प्रत्येक अध्यायाच्या अनुषंगाने यथामती विचार मांडणार आहे आणि दत्तचरणी अर्पण करणार आहे. आजचे हे प्रथम पुष्प. दत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अध्याय पहिला. मंगलाचरण. श्री गुरुचरित्र ग्रंथ ज्ञानेश्वरीनंतर जवळजवळ 250 वर्षांनी तयार झाला. त्या काळी म्हणजे 15व्या शतकात मुस्लिमांची राजवट होती. त्यामुळे हिंदू धर्म, हिंदूंची मंदिरे यावर आक्रमणे झाली. या राजवटीत श्री जनार्दन स्वामी देवगिरीच्या इस्लामी सत्तेमध्ये अधिकारी होते आणि श्री संत एकनाथांचे ते गुरु होते. हे दोघेही दत्त संप्रदायी आणि त्यांचा समावेश राजकारभारात अर्थात दत्तपंथावर व राजवटीवर एकमेकांचा प्रभाव असला पाहिजे. श्री गुरुचरित्रात यवन राजा व यवन राज्य याचा उल्लेख ही बाब स्पष्ट करते. अशा काळात समाजाला धर्मपर करणे, परचक्रापासून रक्षण करणे, तरीही दोन्ही समाजात समन्वय ठेवणे हे महत्कार्य दत्तावतारी सत्पुरुषांनी केले आहे. त्यात पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्या कारकिर्दीचे वर्णन 5 ते 10 व 11 ते 51 मध्ये अनुक्रमे आलेले आहे व 53वा अध्याय सारांशाचा आहे. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे शिष्य सरस्वती गंगाधर साखरे हे आपस्तंभ शाखेचे ब्राह्मण, गाणगापूर जिल्हा गुलबर्गापासून जवळच कडगंजी नावाचे खेड्यातील रहिवाशी. त्याची नितांत भक्ती श्री महाराजांचे चरणी होती. त्यांच्याच वंशातील पूर्वज सायनदेव याचेपासून 5व्या पिढीतील हे सरस्वती गंगाधर संपूर्ण गुरुचरित्र हे यांना सिद्ध या शिष्याने सांगितले व तेच ग्रंथित केले. अशी ग्रंथाची रचना आहे.
ग्रंथ ओवीबद्ध असल्यामुळे त्यातील रचना ही एका विशिष्ट लयीत, छंदात, अनुप्रासात, यमकात केली आहे. प्रथम अध्यायात मंगलाचरणच आहे, पण केवळ श्री गणेश वंदन करूनच भागवले नाही, तर प्रत्येक अधिष्ठित देवतांचे गुणगान किंवा प्रार्थना आहे. श्री गणेशाचे वंदन करीत असताना ओम नमोजी विघ्नहरा, गजानना, गिरिजाकुमारा, जय जय लंबोदरा, एकदंता शूर्पकर्णा असा गुणविशेषांचा उल्लेख केला आहे. कर्णयुगुले हलविल्यामुळे जो वारा उसळतो त्याच्या प्रतापाने विघ्ने उडून जातात. म्हणजे तुझ्या प्रत्येक कृतीने भक्तांचे संकट हरण होते. तुझ्या नुसत्या असण्यानेही कार्य निर्विघ्न पार पडतात. सामान्य भक्तांचा तर तू त्राता आहेसच, पण 14 विद्यांचा तू स्वामी असल्यामुळे वेदशास्त्र पुराणे यांच्या निर्मितीसाठी ब्रह्मादिकांनी सुद्धा तुझीच प्रार्थना केली आहे. 14 विद्या आणि 64 कला असा सामासिक शब्दप्रयोग नेहमीच ऐकण्यात येतो. मात्र श्री गणेशांनी संदीपनी ऋषींकडे 64 दिवस विद्या शिकली आणि 64 कला शिकल्या याचा उल्लेख भागवतात आढळतो. त्यात गीतम, वाद्यम, चित्रकला, विशेष कच्छदम म्हणजे आधुनिक काळातील टॅटू, अंगावर तोंडावर रंगाने चित्र काढणे, तांदूळ, फुले यांच्या रांगोळ्या असे विविध प्रकार आहेत. त्यात इंद्रजाल, कौचुमार म्हणजे शरीर संकोच करणे, अदृश्य होणे, टीका करणे ही सुद्धा कलाच बंद का? वास्तुविद्या, रत्नपरीक्षा, स्थापत्य कला यांना आज ज्ञान शाखा म्हणतात. इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, जिमॉलॉजी अशी नावे त्यांना दिली आहेत. मात्र ती सर्व कलाशाखेतच मोडतात. अक्षर, मुष्टिका, कथन असेही एका कलेचे नाव आहे. त्यात मुठीच्या हालचालीने संभाषण आहे. दूरदर्शन डीफ अँड डम मूक बधिरासाठीच्या बातमीपत्रात हे दिसते. याशिवाय वैनायकी, वैजायकी, वैतालिकी विद्याही आहेत. काहींना विद्या म्हटले असले तरी त्या कलाच आहेत. भागवतात किंवा श्री गणेश पुराणातही 14 विद्यांबद्दल विस्तृत अशी माहिती आढळली आहे. वेदशास्त्र यांना विद्या म्हटले तर 4 वेद, 6 शास्त्रे ही संख्या 10च होते. असो, माझी मती खुंटीत आहे, पण शब्द प्रामाण्यावर श्रद्धा आहे. तेव्हा 14च विद्या आहेत अशा या गणनायकाचे नमन करून ग्रंथकार श्री गुरुचरित्र ग्रंथ सिद्धीस नेण्याची विनंती करतो. बुद्धी आणि विद्या या दोन्हीही बुद्धिदात्या गणेशाच्या अधिकारातील गोष्ट, पण कथन करणे हे वाणीचे कार्य म्हणून वाणीची अधिष्ठात्री देवी ब्रह्मकुमारी सरस्वती तिलाही नमन करून गुणगान करणे आवश्यक आहे. त्या शारदेने जिवेवर वास करून ग्रंथ कथन करून घ्यावा. तुझ्या साह्या वाचून वेदशास्त्रे वर्णन करणे अशक्य आहे. ही खरोखरीची वस्तुस्थिती आहे. वाणीच्या अभावाने एक शब्दही उच्चारता येत नाही. वाग्देवी सरस्वती आहे, स्तुती स्वामी नरसिंह सरस्वतीची आहे आणि कथन करणारा प्रत्यक्ष सरस्वती गंगाधर आहे. म्हणून सरस्वती या एकाच नामसूत्रात गुंफवून देवीने त्यांना आपलेच स्वस्वरूपी समजून ग्रंथ लिहून कथवून घ्यावा, यासाठी माझ्या जीवेला प्रेरणा द्यावी अशी विनंती केली आहे. नंतर जो सृष्टीचा कर्ता आहे आणि ज्याचा हुंकारच वेद आहेत असे ब्रह्म, जो या विश्वाचा नायक आहे आणि जो शरण आलेल्याला इच्छित देतो अशा विष्णूला, व जो 5 मुखी व 10 हात धारण करणारा असून लय करता आहे अशा त्रिमूर्ती ब्रह्म विष्णू महेशाला नमन आहे. मती आणि गती, बुद्धी आणि वाणीसाठी प्रार्थना झाली, परंतु ग्रंथरचना, पद्यरचना हे काव्यरूप आहे. तेव्हा कवी कुळांना वाल्मिकी, व्यास, पराशर यांना विनंती करून काव्य उत्पत्ती कशी व्हावी याचे ज्ञान मागितले. तसेच ग्रंथ कसा लिहावा म्हणजे ग्रंथलक्षणे काय असावीत याचे ज्ञान प्रार्थिले आहे. इतक्या श्रेष्ठांना वंदन करून नंतर माता पित्याला वंदन करून स्वतःचा परिचय दिला आहे. सायनदेव साखरे या अपस्तंभ शाखेतील कौंडिन्य गोत्राच्या ब्राह्मण वंशात नागनाथ देवराव गंगाधर व काश्यप गोत्रातील चोंडेश्वराची मुलगी चंपा यांचा पुत्र तुम्हास नमस्कार करतो अशी ओळख दिल्यानंतर श्री गुरूंना नमस्कार केला. मातृदेवो भव, पितृदेवो भव, नंतर आचार्य देवो भव या न्यायाने माता पित्याच्या नमनानंतर गुरुचे नमन केले. बालपणी बोलणे, चालणे, लिहिणे, वाचणे वगैरे माता शिकविते आणि हेच ज्ञान माणसाला जन्मभर साथ करीत असते. सामाजिक स्तरावर माणूस कुठेही पोहोचला तरी हा पाया त्याला विसरता येत नाही. लहानपणी मातेने या गोष्टी शिकविल्या नाहीत तर पुढे अक्षर ओळख, भाषाज्ञान, मोठमोठ्या पदव्या मिळवणे काही शक्य नसते. त्यामुळे माणसाने हे विसरूही नये, तो कृतज्ञपणा होईल. पुढे त्रैवर्णिकात उपनयन संस्कारात दुसरा गुरु पिता असतो. यापुढे विशेष अशा लौकिक साधनेसाठी किंवा पारलौकिक साधनेसाठी मार्गदर्शक करतो तो गुरु म्हणून 3ऱ्या क्रमांकावर श्री गुरुचे स्मरण व नमन केले आहे.
नंतर संत तापसी जे ज्ञानी आणि परमभक्त आहेत त्यांना नमस्कार केला आहे आणि विनंती केली आहे की मी मूळ अज्ञानी अल्पमती आहे, तरीही श्री गुरूंच्या निरोपामुळे त्यांचे गुणगान करणार आहे. मी अज्ञानी असल्याने गुरुचे वर्णन हे लहान मुलाने बोबडे बोलल्याप्रमाणे होईल याची जाणीव आहे. तथापि श्री गुरुची प्रसन्नता आमच्या वंशात पूर्व परंपरेने आहे आणि त्यांच्या आज्ञेने इच्छेनेच मी हा अमृतघट स्वीकारित आहे. माझी शक्ती किंवा पात्रता नसली तरी गुरुची आज्ञा मोडणे हे महापातक आहे व शेवटी करते करविते तेच आहेत, म्हणून मी हा प्रयत्न करीत आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की अनुवाद करणे हा जरी ईश्वरी संकेत असला तरी एवढे महत्कार्य करण्यापूर्वी जनक, जननी, गुरु, कवी, संत, तपस्वी अशा व्यक्तिविशेषांचे आशीर्वाद घेणे, त्या त्या क्षेत्रातील महानुभावांना शरण जाणे हे केवळ लीनतेचे किंवा औपचारिकतेचे लक्षण नाही, ते विद्वत्तेचेही लक्षण आहे. विद्या विनयेन शोभते हे इथे स्पष्ट होईल. साहित्य साधनांची विपुलताच केवळ उपयोगी नाही, तर त्याबरोबर सद्गुरू कृपेची नितांत आवश्यकता आहे. कुणाच्याही कृपेसाठी लीनता, झुकणे, वाकणे, नमन करणे आवश्यक आहे. आंब्याने डवरलेले झाड फांद्या झुकलेल्या असतात, तर काट्यांनी भरलेली बाभूळ ताट असते. हा लक्षणार्थ विचार करण्यासारखाच आहे. असो, यथाधिकार सर्वत्रांना वंदन केल्यानंतर सरस्वती गंगाधरांनी चरित्र वर्णनास सुरुवात केली आहे. त्रैमूर्तीचा अवतार असलेले श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे चरित्र अपार आहे आणि त्याचे वर्णन कुणासही शक्य नाही. श्री नरसिंह सरस्वती स्वामी गाणगापूर येथे असताना त्यांच्या अनेक महिमांमुळे त्यांची कीर्ती चोहोकडे पसरली. आसपासच्या ठिकाणची अनेक जण दर्शनाला येत, त्यामुळे तेथे यात्रेचे स्वरूप आले होते. अनेक जण गाणगापूर येथे राहून स्वामींची भक्ती करून आपापल्या इच्छा पूर्ण करून घेत होते. त्यावेळी नामधारक भक्तसुद्धा गुरुदर्शनाने धन्य होण्यासाठी धडपडत होता आणि पावलोपावली गुरूंची स्तुती करीत दर्शनासाठी व्याकुळ होत होता. भक्ताने अनेक प्रकारे गुरूंची विनवणी केली आहे. गुरुची त्रैमूर्ती म्हणती वेदश्रुती, सांगती दृष्टांती कलियुगात ख्याती नरसिंह सरस्वती, भक्तासी सारथी कृपासिंधू भक्ता अशी शब्दरचना अभंग छंदात केली आहे. त्याचबरोबर एका चरणाच्या शेवटी येणारा शब्द दुसऱ्या चरणाचा आरंभ असतो. याला अनुप्रास अलंकार म्हणतात. अशी छंदोबद्ध रचना वाचताना लय लागतेच लागते. सद्गुरूंचा धावा करत असताना गुरूंना अनेक उपमा अलंकारांनी संबोधिले आहे. तू त्रिमूर्ती आहेस आणि समस्त सृष्टीचा पालन करता आहेस, म्हणून दाताही आहेस. मग तुझ्याशिवाय ऐहिक किंवा दैविक काय गुणाला मागणी करावी? वेद पुराणात तुला सर्वज्ञ म्हटले आहे, मग माझ्या मनाची तळमळ का समजत नाही? काहीतरी दिल्यावरच तू देशील म्हणावे काय? मग बळीराजाने संपूर्ण राज्य तुम्हाला दिले, त्याला मात्र तुम्ही पाताळात लोटले. देण्याचे असे विपरीत फळ. बिभीषणाला लंकेचे राज्य दिले, बिभीषणाने पूर्वी कुणाला लंकादान दिली का? ध्रुवाला आढळपद दिले, त्याने तुम्हाला काही दिले होते का? तू विश्वाचा पोषक आहेस, लक्ष्मी तुझ्याच घरी नांदते आहे. अशा परिस्थितीत मी अतिसामान्याने तुम्हाला कायद्याने आईच्या मांडीवर बाळ बसून भुकेने नुसते आ करते. आई त्याला काय मागते? उलट त्याला दूध पाजून तृप्त करते. तू माता, तू पिता आहेस, मी तुम्हाला काय द्यावे? घेऊन देणे हा तर मोबदला झाला, त्यात दातृत्व नसते. ज्याप्रमाणे ढग पाणी देतात आणि तळी विहिरी तुडुंब भरतात, त्यांनी ढगाला काय दिलेले असते? वस्तुरूपात देणे ज्यांना शक्य नाही त्यांनी सेवा करावी असे समजले तर आमच्या वंशोवंशी तुझी सेवा केलेली आहे आणि बापाच्या सेवेमुळे पुत्रांचा प्रतिपाळ करणे हा लौकिक धर्म असताना आपले माझ्याकडे दुर्लक्ष का? सेवकांकडे स्वामीची कृपादृष्टी असावी, यांच्याशी कठीणपणाने वागू नये असा संकेत आहे. आई रागावली तर पित्याला सांगता येते, पिता रागावला तर मातेला सांगता येते. इथे तूच माता, तूच पिता आहेस. तू रागावलास तर आम्हाला कोणाचा आधार मिळेल? अशी दगडाला पाझर फोडणारी विनवणी ऐकून श्री गुरुनाथ प्रसन्न झाले. गुरु येताच नामधारकाने आपला केशसंभार मोकळा केला आणि श्री गुरुचरणांची धूळ स्वच्छ केली. माणसाचे शिर हे उत्तमांग व त्यावरील केस हे उच्चतमाचे प्रतीक सद्गुरू चरणी अर्पण करणे हे आपले सर्वस्व अर्पण करण्याचे प्रतीक आहे. गुरु हे महतत्व आहे आणि दातृत्व आहे, हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अर्थात गुरु सदैव दातात असतो आणि भक्ताच्या प्रेमाचा भाव फक्त तो पाहत असतो.
येथे मंगलाचरणाच्या अध्यायाची समाप्ती होते. श्री दत्तात्रयार्पणमस्तु. अध्याय 2. गुरुसेवा विधान. विष्णू नामांकित हा भक्त सद्गुरु गुणगात दर्शनासाठी पायी निघाला होता. त्या काळी दळणवळणाची एवढी साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे दर्शनासाठी पायी पायी शेकडो कोस असे भक्त जात असत. दृढ श्रद्धा ज्यांची आहे त्यांनाच हे कठीण कार्य साधत असे. चालण्याचे कष्ट तर सगळ्यांनाच होतात, पण त्यांच्या अंतःकरणात परमेश्वर भेटीची ओढ असते त्यांना हे श्रम जाणवत नाहीत. आत्मा परमात्मा यांची जाण असणारे देह कष्टांना कष्ट समजत नाहीत. मात्र देहात्मवादी माणसे मी म्हणजे माझा देह आणि त्याचे सुख हेच परमसुख मानतात. त्यांना कष्ट सोसत नाहीत. माझ्या देहातील आत्मा व परमात्मा एकच आहे, मग कशाला कुठे जायचे असा सोयीस्कर विचार दांभिकांना करायला वाव आहे. मात्र तो दंभच आहे. कारण अंशी अंश अशी धारणा ज्याची पक्की झाली आहे तो देहसुख किंवा देहाला होणारे कष्ट यांचा विचार करत नसतात. त्यांना बसल्या जागी सुद्धा ऊन पाऊस वारा याचे सुखदुःख नसते. तसेच तहान भुकेची भ्रांत नसते. जरा व्याधीचे क्लेश नसतात. अशांना फक्त मुक्त म्हणता येईल. सवय मुक्तो थवा पशु. तर हा नामकर्णी चालून चालून दमला, थकला आणि वाटेतच एका वृक्षाखाली पहुडला. थकल्यामुळे साहजिकच त्याला झोप आली. चालताना त्याच्या मनात श्रीगुरूंचे विचार सुरू होते. देवा, तूच त्रिमूर्ती आहेस आणि कृष्णातीरी राहून भक्तगणांच्या आनंदाचा निधान झाला आहेस आणि हे मनोहर दृश्य सर्व देव स्वर्गातून मजेने पाहत आहेत. मला याचा लाभ कधी होईल असे चिंतन चालू असताना एका क्षणात त्याला निद्रा लागली आणि हा भक्त जसे चिंतन करीत होता तसेच रूप त्याला स्वप्नात दिसले. मस्तकावर जटा, अंगावर व्याघ्र चर्म, कमरेला पितांबर अशा योगी रूपात श्री गुरूंनी नामधारकाला दर्शन दिले. जवळ येऊन कपाळाला भस्म लावले आणि चिंता करू नको असे आश्वासन दिले. आश्चर्याने डोळे उघडून चोहीकडे नामकर्णी पाहू लागला आणि कुणीच नाही म्हणून आश्चर्यचकित झाला. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात त्याचेच हे प्रत्यंतर आहे. अनेकदा सत्प्रवृत्तांना स्वप्नी दिसलेले पुढे प्रत्यक्षही दिसत असते. म्हणूनच चिंतन हे उत्तमाचे करावे, आदर्शांचे करावे, स्वस्वरूपाचेही करावे. झोपण्यापूर्वी तरी निदान 4 घटका प्रभुपदाचे चिंतन करावे. कदाचित या एकाच नियमाने दुरितांच्या राशी नष्ट होऊन जागृतीत नाही तर सुषुप्तीत तरी भगवंताचे दर्शन होईल. असो, नामधारकाला पुढे मार्गक्रमण करीत असताना स्वप्नात दर्शन दिलेल्या योग्याचे प्रत्यक्ष भेट रस्त्यात झाली. त्यांना साष्टांग दंडवत घालून विनंती केली, देवा, तुम्ही कुठून आलात? तुमचे नाव काय आहे? हे योगी म्हणजे सिद्ध आणि विष्णू नामांकित म्हणजे नामधारक. हे नामधारकाला सांगतात, आमचे गुरु नरसिंह सरस्वती गाणगापूर हे आहेत आणि ते त्रैमूर्तीचे अवतार आहेत. अभ्यासी योगी यांचे चिंतन करून भवसागर पार करतात. त्यांच्या कृपेने सर्व प्रकारची श्रीप्राप्ती होते. अशा भक्तांचे घरी कशाचेही उणे नसते. यांची कृपा लहान मोठे सर्वत्रांना सारखीच मिळते. असे असताना तू चिंतन करतोस आणि तुझ्या दैन्याचे वर्णन करतोस. अर्थात तुझे चिंतन श्रद्धा ही डळमळीत असावी. सद्गुरूंचा महिमा असा आहे की ते प्रसन्न होतील तर ब्रह्मा विष्णू महेश हे एकटे किंवा एकत्रित जे देऊ शकतील ते श्री गुरु देऊ शकतात. तसेच त्यांचा कोप झाला तर श्री गुरु रक्षण करतील. तथापि श्री गुरूंच्या कोपापासून मात्र ब्रह्मा विष्णू महेश कुणीच रक्षण करू शकत नाही असे म्हणता नामधारक म्हणतात. असे कोण म्हणतो किंवा कोणत्या शास्त्रात असे म्हटले आहे ते कृपा करून मला सांगा. इथे हा प्रश्न श्रद्धा अंधश्रद्धेचा कक्षेत येऊ शकतो, पण गुरु समजणे, त्रैमूर्ती समजणे या बाबींचा विचार भावनिक आणि वैचारिक करावयाचा झाला तर काहीच बोलण्याची सोय नाही. असो, नामकर्णी शिष्याने सिद्धमुनींना विचारणा केल्यावर सिद्धमुनी म्हणाले, वेदवाक्याच्या साक्षीने मी तुला गुरुमहिमा कथन करतो. त्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल. वेद हे ब्रह्मदेवाची निश्वासिते आहेत. त्या वेदापासून 18 पुराणे निर्मिली. त्यापैकीच ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितल्याप्रमाणे नारायण विष्णुमूर्तीच व्यास म्हणून द्वापार युगास अवतरले. त्याच्यापासून सर्व ऋषींनी ऐकलेली कथा तुला सांगतो. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर एका युगाला पृथ्वीवर पाठवले. त्यात शेवटी कलियुगाचा क्रमांक आला. असे म्हणताच ब्रह्मदेवाने कलियुगाला काय सांगितले ते सुरुवातीपासून सांगा अशी विनंती नामधारकाने केली. आद्यंत
सांगण्याची विनंती केल्यामुळे सिद्धांनी अगदी सृष्टीच्या उत्पत्तीपासून सर्व सांगण्यास सुरुवात केली. ही चिकित्सा झाली. अंधश्रद्धेमध्ये अंधपणाच पाया आहे, तिथे चिकित्साच होत नाही. मात्र बुद्धिगम्य विचार संपल्यावरही जिथे मुळाचा किंवा कार्यकारणाचा शोध लागत नाही, तिथे श्रद्धा सुरू होते. सृष्टीच्या उत्पत्तीपासून मागोवा घेतल्यावर गुरु, त्रयमूर्ती वगैरे सर्व बाबी स्पष्ट होतातच. त्यामुळे आणि प्रत्येक वेळी नामधारक शंका घेतो, त्यामुळे सिद्ध त्याला इत्थंभूत सांगतात, जेणेकरून संशयाला तर जागा राहतच नाही. पण सामान्यांच्या प्रतिनिधी नामधारक असल्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित झालेल्या किंवा होऊ शकणाऱ्या शंकांची उत्तरं आधीच देऊन ठेवली आहेत. या शंका समाधानातून अगाध असे ज्ञान भांडार मोकळे करण्यात आले आहे. ज्यांना थोडेसे ज्ञान आहे त्यांना शंका येतात, त्यांचे निरसन होऊन त्या ज्ञानात भर पडते आणि ज्यांना ज्ञानच नाही त्यांना सहज ज्ञान मिळून धन्यता वाटते. या सृष्टीचा उत्पत्तीचा शोध घ्यावा म्हटले तर मती खुंटीत होते. आपण आज महाभयंकर प्रलयाच्या कपोल कल्पित शक्यता वर्तवित असतो, एकतही असतो. त्यानुसार 2012 आले आणि गेले. तथापि सद्यसृष्टीच्या पूर्वीही सृष्टीजग होतेच आणि त्याचा प्रलयही झाला होता. त्यावेळी आदिमूर्ती नारायण म्हणजेच भगवान महाविष्णू वटपत्रावर निद्रिस्त होते. त्यांना आता पुन्हा सर्व नव्याने निर्मिती करावी अशी कल्पना आली आणि जागृत झाले. त्यावेळी सर्व जलमय होते. नारायण अर्थात नारा म्हणजे पाणी, हीच त्यांची वास्तव्याची जागा आहे. ते असा सामासिक शब्द नारायण आहे. असे ते नारायण प्रपंच प्रवृत्तीने जागे झाले. प्रपंच म्हणजे सृष्टीरचना करणे म्हणून आले म्हणा. जागृत होय या कारणा आदिपुरुष तयेवेळी. ह्या लय झालेल्या सृष्टीचे नवनिर्माण करण्याची इच्छा भगवंतांना निर्माण झाली आणि प्रथम कमलाची उत्पत्ती नाभीतून केली. कमलाचे अष्टदल आहेत आणि अष्टदिशा आहेत. हा रूपकाचा भागही असू शकतो. या कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि चारी दिशेकडे ब्रह्मदेवाची दृष्टी चोही बाजूंना सम आहे. हा भाव तेथे अभिप्रेत आहे. महाविष्णूंनी ब्रह्मदेवांना सृष्टीरचना करण्याची आज्ञा दिली आणि वेद त्यासाठी मार्गदर्शक ठरतील असे सांगून वेद हाती दिले. सृष्टीरचनेचा विचार लक्षण याविषयी सविस्तर माहिती वेदात उपलब्ध आहे आणि त्या सूचनांचे पालन केले तर अगदी आरशात पाहून रचना करण्याइतके ते सहज, सुलभ आणि तंतोतंत होईल असे म्हणाले. अर्थात वेद हे अनादी आहेत, त्या मार्गे रचना करता येईल. मग ब्रह्मदेवाने विविध स्थावर जंगमे निर्माण केली, अर्थात भूभाग निर्मिले. श्रीमद भागवतात राजा परीक्षितीने शुकदेवांना प्रश्न केला की भूय एव विविधस्तामी भगवन्नात्ममाय या यथेदम सृजते विश्वम दुर्विभाव्य मधीश्वरे. हे भगवान शुकमुनींना हे संबोधन आहे. भगवान एकच असले तरी ज्ञान ग्रहण करण्यासाठी शिष्यस्तेहम म्हणावे आणि ज्याला विचारावयाचे आहे, ज्यांचेकडून मार्गदर्शन घ्यावयाचे आहे त्यांना भगवान म्हणावे.